शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खरीप 2025च्या पीक विम्याच्या वितरणात मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे. 3184 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असतानाही अनेक जिल्ह्यांमध्ये वितरण अपूर्ण राहिले आहे. आजच्या स्थितीनुसार 25 एप्रिल 2025 पर्यंत जवळपास 1950 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, परंतु अजूनही 1232 कोटी रुपयांचे वितरण बाकी आहे. या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणात मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात 316 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असतानाही केवळ 75.82 कोटी रुपये म्हणजे 30% वितरित करण्यात आलेला आहे. उर्वरित 240 कोटी रुपयांचे वितरण अद्याप बाकी आहे. या उलट अमरावती जिल्ह्यात 50.61 कोटी रुपयांचे वितरण योग्य प्रमाणात पूर्ण झालेले आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या 77 कोटी रुपयांपैकी बहुतांश शेतकऱ्यांना कमी रक्कम मिळाली आहे. वाशिम जिल्ह्यातील 32.46 कोटी रुपयांपैकी केवळ 10.60 कोटी रुपयांचे वितरण झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात 152.92 कोटी रुपये मंजूर झाले असली तरीही वितरण प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाहीये. शेतकरी मित्रांनो, नागपूर जिल्ह्यातील 61 कोटी रुपयांचे वितरण पूर्ण झाले आहे, तर चंद्रपूर जिल्ह्यात मंजूर झालेल्या 21 कोटी रुपयांचे वितरण अपूर्ण आहे. वर्धा जिल्ह्यात मात्र 116.15 कोटी रुपयांपैकी 114 कोटी रुपयांचे वितरण पूर्ण झाले आहे, म्हणजेच जवळपास 98% वितरण झालेले आहे. शेतकरी मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यात केवळ 3 कोटी रुपयांचे वितरण झाले आहे, तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक क्लेम नुसार अत्यंत कमी रक्कम मिळाली आहे, ज्यामुळे त्यांच्यात नाराजीचं वातावरण पसरलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, नाशिक विभागातील जिल्ह्यांमध्येही पीक विमा वितरणात विलंब होत आहे. नाशिक जिल्ह्यात 58 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असतानाही अद्याप एकही रुपया वितरित झालेला नाही. धुळे जिल्ह्यात 29 कोटी रुपयांपैकी 22 कोटी रुपयांचे वितरण झाले आहे, तर नंदुरबार जिल्ह्यात 16 कोटी रुपयांपैकी केवळ 5 कोटी रुपये हे वितरित झालेले आहे. शेतकरी मित्रांनो, जळगाव जिल्ह्यात 44 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे, परंतु कॅल्क्युलेशनची प्रक्रिया अद्यापही सुरू असल्याने ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे. मात्र वितरणाची प्रक्रिया हळूवारपणे सुरू आहे. शेतकरी मित्रांनो, या योजनेदरम्यान शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्या काय ते बघूया. पीक विमा वितरणातील विलंब आणि असमानतेमुळे शेतकऱ्यांमध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत, ते काय ते बघूया. अपूर्ण वितरण म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये मंजूर रकमेच्या तुलनेत अत्यंत कमी रक्कम वितरित झाली आहे. उदाहरणार्थ बुलढाण्यात केवळ 30% वितरण झालेले आहे. शेतकरी मित्रांनो, कमी रक्कम म्हणजे अनेक शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमी रक्कम मिळत आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक नियोजनावर विपरीत परिणाम होत आहे. एकाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भिन्न भिन्न रकमा मिळत आहेत, ज्यामुळे त्यांच्यात गोंधळ आणि असंतोष वाढत आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना वितरणाच्या प्रक्रियेबद्दल पुरेशी माहिती मिळत नाही, ज्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळण्यात अडचणी येत आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत ते बघूया. पीक विम्याची संपूर्ण रक्कम त्वरित वितरित करावी, वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणावी व शेतकऱ्यांना त्यांच्या दाव्यांबाबत योग्य माहिती द्यावी आणि यील्ड बेस्ड पीक विम्याचे वितरण लवकरात लवकर करावे. पीक विमा वितरणातील अडथळे दूर करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय करणे आवश्यक आहे.